ये सिद्धांत, हे बघा, हा स्वामींचा मठ. अच्छा. ह्या गावाचं नाव आहे वांगणी. वांगणी. हा, कालावली. आपलं गाव जे हडी आहे ना, हा. हडीच्या पुढे आली कालावली आणि वांगणी. अच्छा. तर या इथे हा मठ स्थापन झालेला आहे. हो. स्वामी समर्थ मठाची स्थापना आहे. ती स्थापना इसवी सन 2012 शके 1934 मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी बुधवार दिनांक 26 डिसेंबर 2012 या दिवशी या मठाची स्थापना करण्यात आली. आणि या मठासाठी जी जागा दिली आहे ती सदानंद यशवंत राणे स्वामी सेवक आणि राणे कुटुंबीय यांनी या मठासाठी दान स्वरूपात जमीन दिलेली आहे. अच्छा. हा, म्हणून हा एवढा मोठा मठ उभा राहिला. तर या आजूबाजूच्या परिसरातली सर्व मंडळी इथे येतात. संध्याकाळी शांतपणे नामस्मरण करतात, स्वतःचं आत्मचिंतन करतात. आमच्यासारखी कवी मंडळी इथे कधी गावी येतात त्यावेळी आवर्जून या मठाला भेट देतात आणि या मठामुळे आपल्या मनाची एक विशिष्ट शांती करून घेतात. खरं म्हटलं ना तर अशी स्थानं प्रत्येक गावात असली पाहिजेत. प्रत्येक गावात अशा पद्धतीची मंदिरं, अशा पद्धतीचे मठ जर असले तर खूप चांगल्या पद्धतीने त्या गावातली संस्कृती, त्या गावातल्या लोकांचं राहणीमान वगैरे हे अशा मठामुळे अधिक उंचावतं. आता तिकडे आपण जाणार आहोत तोंडवळीला. तिकडे. हा, ते तोंडवळी. तोंडवळीमध्ये व्याघ्रेश्वराचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. तोंडवळी उंचच उंच सुरूंच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. या सुरूंच्या बागेत फिरताना मला नेहमी कोकणचे सुप्रसिद्ध कवी श्री वसंत सावंत यांची कविता आठवते. चांदण्यात सुरूचे झाड अंगावर कोसळावे, चांदण्यात सुरूचे झाड अंगावर कोसळावे, अन माझ्या देहाच्या सावलीवरून तू चालत जावे, अन माझ्या देहाच्या सावलीवरून तू चालत जावे. पर्यटकांसाठी इथे अनेक रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. आज आपण सुंदर आणि शांत अशा तोंडवळी बीचवर आलो आहोत. हा बीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आहे. तोंडवळी बीच आपल्या स्वच्छ आणि निळाशार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे गर्दी कमी असल्यामुळे निसर्गाचा खरा आनंद घेता येतो. समुद्र किनाऱ्यावरची मऊ वाळू आणि लाटांचा आवाज मनाला खूप शांत करतो. सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य अतिशय मनमोहक दिसते. फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. जवळपास स्थानिक खाद्यपदार्थांची चांगली सोय आहे. कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी हा उत्तम स्पॉट आहे. तुम्ही एकदा तोंडवळी बीचला नक्की भेट द्या आणि इथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटा. आपण आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया दीपक शेडगे यूट्यूब चॅनलच्या इनबॉक्समध्ये त्वरित पाठवा. पुन्हा भेटूया नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.